शेतकरी मित्रांनो नमस्कार. वार आहे गुरुवार, तारीख आहे 27 ऑगस्ट. वार आहे शुक्रवार, तारीख आहे 28 ऑगस्ट. या 2 दिवसामध्ये महाराष्ट्रात वातावरण कसं असणार आहे? तर आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा. शेतकरी मित्रांनो, आपण जर कणकवली, सावंतवाडी, घरघोटी, त्याचबरोबर लांजा, राजपूर, विजयदुर्ग त्याचबरोबर संगमेश्वर हा जर परिसर बघितला, तर या भागांमध्ये आपल्याला गुरुवारी 27 ऑगस्टला काही प्रमाणात रिमझिम पाऊस हा दिसत आहे. आपण जर रत्नागिरी, जयगड, दाभोल, दापोली, खेड, चिपळूण त्याचबरोबर मंडणगड, महाड, महाबळेश्वर, भोर, वाई, सातारा हा परिसर बघितला, तर या भागात देखील आपल्याला काही प्रमाणात रिमझिम पाऊस हा दिसत आहे संध्याकाळच्या सुमारास. त्याचबरोबर आपण जर हरिहरेश्वर, मुरुड, जंजिरा, नागठाणे, माणगाव, मंडणगड, अलिबाग, पेण, नवी मुंबई, ठाणे, मुंबई, कुळगाव, बदलापूर, कर्जत, त्याचबरोबर शहापूर, वडा, खंडाळा, त्र्यंबकेश्वर, घोटी, नाशिक, दिंडोरी, पेठ हा संपूर्ण परिसर जर बघितला, तर या भागात आपल्याला काही प्रमाणात पाऊस हा दिसत आहे. त्याचबरोबर आपण जर पिंपळनेर, साक्री, नामपूर, मालेगाव हा परिसर देखील बघितला, तर या भागात देखील आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. चांदवड, मनमाड, त्याचबरोबर नांदगाव, येवला, वैजापूर, कोपरगाव, खिर्डी, कन्नड, त्याचबरोबर चाळीसगाव, पाचोरा, शेवगाव, पारोला, धरणगाव, जळगाव, भुसावळ, येवल, बोदवड, जामनेर, शेवगाव, बुलढाणा, भोकरदन, जाफराबाद, जालना हा संपूर्ण परिसर जर बघितला, तर या भागात देखील आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. शेतकरी मित्रांनो, खूप शेतकरी पावसाची आतुरतेने महाराष्ट्रामध्ये वाट पाहत आहे. पण अजूनही वातावरणात कुठलाही बदल जास्त काही आपल्याला दिसत नाही. आपण जर खामगाव, त्याचबरोबर अकोला, पाटी, परतूर, जिंतूर, मालेगाव, लोणार, त्याचबरोबर वाशिम, मालेगाव, त्याचबरोबर पुसद, अरणी, अंजनी, यवतमाळ, नेर हा परिसर जर बघितला, यवतमाळ, अमरावती, तर या भागात देखील आपल्याला पूर्णपणे ढगाळ वातावरण दिसत आहे. कुठलाही पाऊस नाही. तेच जर आपण नागपूर परिसर जर बघितला, नागपूर, उमरेड, तर दुपारी 1च्या सुमारास जोरदार पाऊस त्या परिसरात दिसत आहे. संध्याकाळी 5 वाजता आपण जर बघितलं, तर नागपूर, रामटेक, भंडारा, तुमसर, त्याचबरोबर गोंदिया, साकोली, देवरी, ब्रह्मपुरी, गडचिरोली, कापसी, राजनंदगाव, त्याचबरोबर बलोदा हा परिसर बघितला, चामोशी, त्याचबरोबर शिरपूर, अहेरी, असिफाबाद, रामगुंडम, त्याचबरोबर निर्मळ, त्याचबरोबर निजामाबाद, उदगीर, बिदर हा परिसर देखील आपण पूर्णपणे बघितला, तर या भागात देखील लातूर, धाराशिव, नलदुर्ग, सोलापूर, बार्शी, पंढरपूर, सांगोला, अकलूज, इंदापूर, कर्जत, जामखेड, पाथर्डी, अहिल्यानगर, शिरूर, दौंड, बारामती, त्याचबरोबर विटा, सांगली, सांगोला हा संपूर्ण परिसर जर आपण बघितला, तर या भागात देखील पूर्णपणे आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. शेतकरी मित्रांनो, हा सरासरी गुरुवारी 27 ऑगस्टचा हवामानाचा अंदाज आहे. जर आपण शुक्रवारी 28 ऑगस्टला जर बघितलं, तर आपल्याला पंढरपूर, सांगोला, बारामती, अकलूज, विटा, सांगली हा परिसर बघितला, तर या भागात फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. कुठलाही पाऊस नाही. त्याचबरोबर आपण जर धाराशिव, बार्शी, केज, बीड, माजलगाव, परळी, अहमदपूर, परभणी, नांदेड, उदगीर, लातूर, त्याचबरोबर बिदर, त्याचबरोबर निजामाबाद, निर्मळ, उमरखेड, पुसद, हिंगोली, वाशिम, मेहकर, जिंतूर, चिखली, खामगाव, अकोला, अकोट, अचलपूर, अमरावती, त्याचबरोबर अर्नी, यवतमाळ, वर्धा, हिंगणघाट, वरारा, पांढरकवडा, चंद्रपूर, चिमूर, उमरेड, नागपूर, रामटेक, त्याचबरोबर मुलताई, त्याचबरोबर रामटेक हा संपूर्ण परिसर जर बघितला, तर या भागात देखील आपल्याला पूर्णपणे ढगाळ वातावरण दिसत आहे. आपण जर हा परिसर जर बघितला, तर आपल्याला नागपूर परिसरात काही पाऊस नाही दिसत आहे. पण जर गोंदिया परिसर जर बघितला, तर रात्री 8च्या सुमारास शुक्रवारी 28 ऑगस्टला या परिसरात पाऊस असेल. तुमसरमध्ये देखील थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस असणार आहे. जास्त पाऊस काही नाही आहे. त्याचबरोबर आपण जर मुलताई, त्याचबरोबर अचलपूर, अमरावती, अरवी, यवतमाळ, वर्धा, हिंगणघाट, त्याचबरोबर अचलपूर, अकोट, अकोला, खामगाव, धरणी, बुऱ्हाणपूर, बोदवड, त्याचबरोबर जळगाव, शेवगाव, भोकरदन, चिखली,
जालना, छत्रपती संभाजीनगर, चाळीसगाव, धुळे, अंबळनेर, सापडा, शिरपूर, साक्री, सटाणा, मालेगाव, मनमाड, नवपूर, त्याचबरोबर नंदुरबार, साक्री, त्याचबरोबर आपण जर पेठ, नाशिक, वलसाड, नवसारी, सुरत, वापी हा संपूर्ण परिसर जर बघितला, तर या भागात देखील आपल्याला पूर्णपणे इथे शुक्रवारी 28 ऑगस्टला आपल्याला पूर्णपणे ढगाळ वातावरण दिसत आहे. तर हा देखील अंदाज लक्षात घ्यायचा आहे. बाकी इकडे पुणे, सातारा या परिसरामध्ये पूर्णपणे आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. पण कुठलाही पाऊस नाही या परिसरात देखील. दापोली, चिपळूण, महाड, लवसा, मुरुड, जंजिरा, पेण, लोणावळा, त्याचबरोबर आपण जर कुळगाव, बदलापूर, चिपळूण, रत्नागिरी, राजपूर, कणकवली हा संपूर्ण परिसर जर बघितला, तर या भागात आपल्याला फक्त ढगाळ वातावरण थोड्याफार प्रमाणात दिसत आहे. शेतकरी मित्रांनो, एकंदरीत जर आपण 2 दिवस जर बघितलं, गुरुवारी 27 ऑगस्ट आणि शुक्रवार 28 ऑगस्ट, तर या 2 दिवसाच्या हवामानाच्या अंदाजामध्ये आपल्याला काही परिसरात म्हणजे आहे जोरदार पाऊस नागपूर परिसरामध्ये. पण बाकीचे जर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा हा जर परिसर जर आपण बघितला, तर पूर्णपणे फक्त ढगाळ वातावरण आपल्याला दिसत आहे. कुठलाही पाऊस नाही महाराष्ट्रामध्ये. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? त्याचबरोबर तुम्ही आपले व्हिडिओज कोणत्या परिसरामधून पाहतात आणि तुम्ही आत्तापर्यंत आपण सांगितलेल्या अंदाजानुसार तुमच्या भागामध्ये पावसाची काय परिस्थिती आहे, हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.